ऐकून अशी होती आता आमची की आम्ही आता बस करणार होतो. अगदी ठरलं होतं आजची हिंदी टुर्नामेंट बघायचं काय होतं आता बस करूया. नियंत्रित अशी गोलंदाजी होती अजूनपर्यंत आणि उत्तम असा ट्रिपल चीप केलेला. सव्वीस जानेवारीच्या कार्यक्रमाला आपण आलो. ॲक्च्युली 2 दिवस लवकरच आलो तुम्ही 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला. उद्याचा जो आपला इव्हेंट आहे 26 जानेवारीचा त्याची पूर्ण तयारी चालली आहे मेरकरीमध्ये खाली. हे आपलं ग्राउंड आहे. सो आता सगळी मुलं आलेत. सकाळी 7 वाजल्यापासून पूर्ण कामं चाललेत. मागे नेट लावायचं, पूर्ण ग्राउंड आखायचं. 26 जानेवारीच्या आमच्या या टुर्नामेंटचं हे 24वे वर्ष. त्याची जय्यत तयारी. 26 जानेवारीच्या या प्रोग्रामची खरी सुरुवात होते 2-3 दिवस आधीपासून, जिथे आम्ही हे पूर्ण ग्राउंड तयार करतो. गावचे ग्रामस्थ असतील किंवा मुंबईवरून गेलेले मुंबईकरी असतील, प्रत्येक जण आवडीने ग्राउंडवर तयारी करायला येते. गावाकडच्या अशा ग्राउंडवर खेळण्याची मजाच वेगळी असते. अशाच नैसर्गिक अडथळ्यांमुळे तुमच्या टॅलेंटचा आणि तुमच्या स्किलचा इथे कस लागतो. आणि इथे जी जागा दिसते, इथे जी तयारी चालली आहे ती आपल्या पवेलियनची चालली आहे. म्हणजे इथे उद्याचे बक्षीस वितरण होईल ती ही जागा आहे. इथूनच कॉमेंट्री इव्हन सगळा जो इव्हेंट हा इथून मॅनेज होतो. म्हणून या जागेचं देखील तितकंच महत्व आहे जितकं ग्राउंडचं. मागे छोटासा ओढा असल्यामुळे हे पूर्ण आम्ही नेट बांधले आणि ह्याच्या मागे जाहीर क्षेत्र असतं. म्हणजे ह्याच्या मागे जर बॉल गेला तर डिक्लेअर धाव. 26 जानेवारीच्या या दिवशी शाळेत प्रजासत्ताक दिनाची रॅली निघते, ती सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे कव्हर केलेली आहे. एकीकडे काही मंडळी मिळून ग्राउंड तयार करत होते तर दुसरीकडे ही मंडळी एकत्र मिळून ट्रॉफी आणि मेडल सजावटीवर काम करत होते. हळूहळू तो क्षण जवळ येत होता जिथे आपला ह्या टुर्नामेंटचा पहिला सामना खेळवला जाणार होता. सगळ्या गोष्टी जवळपास रेडी झाल्या होत्या. नंतर आम्ही देवाला नारळ वाढवून आपल्या ह्या 26 जानेवारीच्या दरवर्षीच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाही म्हणता म्हणता रवींद्र स्पोर्ट्स क्लब गुरववाडी आयोजित 26 जानेवारीच्या या टुर्नामेंटला आपल्या गुरववाडी कमिटीच्या 3 टीम होत्या. आणि हे जे चेहरे तुम्ही बघताय हे आपल्या गावचे ग्रामस्थ मंडळी आणि अ ब क गुरववाडी अ ब क टीमचे टीम प्लेयर्स आहेत. थोड्याच वेळात तिथे उद्घाटन झालं आणि ग्रामस्थांनी आणि उपस्थित पाहुण्यांनी मिळून थोडीशी क्रिकेटची प्रॅक्टिस केली. उद्घाटनाचा कार्यक्रम आटपल्यानंतर पिचेसवरती थोडीशी नेट प्रॅक्टिस झाली. त्यामध्ये काही ग्रामस्थ मंडळी, त्यामध्ये जुने मित्र असतील, कोणी मोठा भाऊ, कोणी लहान भाऊ असेल तर त्यांनी एकमेकांना बॉलिंग केली, त्यांच्या बॉलिंगवरती बॅटिंग केली आणि अशाच या आनंदमयी वातावरणात आपल्या ह्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली. तसं बघायला गेलं तर या व्हिडिओमध्ये मी 2च सामने कव्हर केलेत. एकतर पहिला सामना जो गुरववाडी क म्हणजे गुरववाडी सी वर्सेस गुरववाडी ए, जी आमची मेन टीम आहे त्यांच्यामध्ये हा सामना झाला आणि मी स्वतः गुरववाडी सी टीम कडून खेळलोय, तर त्याची काहीशी क्षणचित्र इथे आहेत. आणि दुसरी मॅच ज्यामध्ये अट्टीतट्टीच्या फायनलच्या मुकाबल्यामध्ये कोकणी कार्टीच्या प्रितेश दादाच्या जानवळ्याच्या टीमने निगुंडाच्या टीमला कसं हरवलं ते आपण बघू. नाणेफेकीचा कौल हा झालेला आहे. सामना तोही सुरू करायचा आहे आणि हा पहिला चेंडू राजू राटे यांचा, दीपेश गुरव याला राजू राटे यांचा दुसरा चेंडू आणि हा सुंदर असा टाकलेला चेंडू तटवलेला आहे ऑफ साइडला. दीपेश गुरव यांनी पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव ही या षटकातला पुढचा चेंडू राजू राटे यांचा, दीपेश गुरव यांना आणि लेग साइडला तटवलेला चेंडू उंच गेलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षण उत्तम प्रकारे करतात खेळाडू आणि हा थ्रो केलेला आहे. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण, 2 धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. पुढचा चेंडू राजू राटे यांचा, दीपेश गुरव याला पुन्हा एकदा ऑफ साइडला उंचरित्या मारलेला आहे. पुढचा चेंडू दीपेश गुरव यांना, राजू राटे टाकतील, पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, सुंदर असा चेंडू आणि हा जाहीर क्षेत्रात पुन्हा एकदा गेलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढते. युट्यूबर साखरमानी चॅनलचे सर्व घेऊन येतील आपला पहिला षटक आणि संघाच्या वतीने दुसरं षटक. जितेंद्र खांडेकर स्ट्राईक वर, बघूया काय करतात ते. पहिला चेंडू रुपेश राटे यांचा आणि सुंदर असा चेंडू, फिल्डिंग अतिशय उत्कृष्ट अशी झालेली आहे. बिनबाद 11. पुढचा चेंडू रुपेश राटे यांचा उत्तम असं मारलेलं आहे. जेल होतो काय, परंतु नाही, जेल घेण्यात यशस्वी ठरलेले नाही. पाहूया आता पुढच्या चेंडूवर काय करतात. सुंदर असा मारलेला उंच चेंडू, पुन्हा एकदा उत्तम क्षेत्ररक्षण करतो दीपक गुरव आणि
त्यामध्ये 2 धावा चोरलेल्या आहेत फलंदाजांनी. आणि हा तटवलेला चेंडू लेग साईडला फक्त 1 धाव काढता येईल. संदीप राठे तिथे एकदम खिशात हात घालून उभे आहेत. सुंदर अशी फलंदाजी तसेच नियंत्रित अशी गोलंदाजी होती अजूनपर्यंत. सुंदर अशी फलंदाजी तसेच नियंत्रित अशी गोलंदाजी होती अजूनपर्यंत. ट्रिपल चीप केलेला आहे तो जितेंद्र खांडेकर यांना. रुपेश रेड्डी यांनी काहीशे डिफेन्सिव्ह खेळताना बॉलचा अंदाज न आल्यामुळे हा फलंदाज बाद होतोय. पहिला झटका योगदान देतोय. डावा बाजून टाकलेला पहिला चेंडू चेंडू लेफ्ट साईडला 1 धाव डाऊन पूर्ण झाले. संघाचं खातं खोलण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे मेघनाथ. पाया काढणार अभियाला. अशा पद्धतीनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते बिनबाद 2 आणि रुपेश. पाहूया पुढील चेंडू अभियाचा. मेघनाथ याला ऑफ साईडला उत्कृष्ट तटवलेला चेंडू. 1 धाव डाऊन पूर्ण झालेले. पाहूया कशा आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. धावचीची संधी होती मात्र 2 धावा घेण्यात यशस्वी होतो तो म्हणजे मेघनाथ. चेंडू अभियाचा आणि हा मात्र निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या मात्र स्थिर राहते. बिनबाद 4. अभियाला वा उत्कृष्ट तटवलेला चेंडू. धावाची संधी होती मात्र 1 धाव डाऊन पूर्ण केली आहे. नाही बरोबर मात्र बळ पडते. धावसंख्या होती बिनबाद 5. अरे बॉल मारायला नाही येतो. बॅट टप देतोय बॉल. रुपेश आला. चेंडू पाहायला सत्कारची नोंद. दंडक खळखळी असा रिंगीच्या वरून षटकार देतो आणि 6 धावांनी धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या होती 11. बिनबाद 11. मारा करतो दिपेश. उत्कृष्ट प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीनं एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होते म्हणजे मेघनाथ. सामोरं जाईल तो दिपेशाला. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव पूर्ण केले. रनआउटची संधी दिपेश. 18 नंबरची जर्सी. पाहूया पुढील चेंडू दिपेशाचा. मेघनाथ याला. एका धावाचा प्रयत्न पाहूया आणि एका धावेवर समाधान असेल. एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 14. पाहूया कशा पद्धतीनं सामोरं जातोय आपल्या 50 धावांचं आव्हान पेलताना. झेलबाची संधी आणि रुपेशाचा पहिला धक्का बसतोय. पुढील चेंडू दिपेशाचा. चेंडू झेलबाची संधी. झेल होतो का पाहूया. क्षेत्ररक्षण होतोय आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला होता तो म्हणजे संदीप याने आणि एका षटक संपतोय आणि धावसंख्येत मात्र भर पडते. पंचांच्या उजव्या बाजून मारा करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि बाद. रिव्हर्स अटेम्प्टचा चेंडू होता आणि त्याला क्रॉस करून टाकलेला चेंडू. हा मात्र खूपच अवांतर चेंडू. राजाने सुंदर चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काही समजला नाहीये. स्ट्राईकला श्रीकांत. राजाचा पुढचा चेंडू. सुंदर मारलेला चेंडू. नक्कीच चेंडू राजाने मुसाव्याला. अरे बापरे. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होते 25. पुढचा चेंडू राजाचा. 1 धाव निश्चित. पाहूया दोन चेंडू पूर्ण. 2 धाव पूर्ण होते. धावसंख्या होते 7 चेंडू 1 धावांची आवश्यकता. राजूला सुंदर मारलेला चेंडू. झेलबाजी संख्या होते का ही तर झेल झाली. अरे बापरे. झेल झाली. लव याने सुंदर
कॅच पकडले आणि 7 चेंडूमध्ये 1 धाव. दोन मला ट्रॉफी देणार ठरवायचं आहे ना. स्वीकारायला मानव सरकार जोरदार डावामध्ये येतात. गौरवी डावाचा फायनलमध्ये उभी होत आहे. जोरदार डाव. एवढं कर ना तरी त्यांनी हा पटकावला. तरी दोस्ती 11 निघून ठेवला. या संघाचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. सर्वांनी त्यांच्याकडे टाळ्या वाजवायच्या. नमस्कार मंडळी. उत्कृष्ट असं नियोजन होतं आजचं आणि खूप आनंद झाला आम्हाला इथे येऊन खेळून. आणि काय नाही, बस एवढंच बोलायचं होतं. पुढच्या वर्षी आम्हाला पुन्हा एंट्री द्याल अशी आम्ही अपेक्षा करतो. जे आजच्या स्पर्धेचे विजेते ठरलेले आहेत. एक पॉवर पॅक असा परफॉर्मन्स आणि सुंदर शिस्तप्रिय अशी खेळी ज्या संघाने केलेली आहे तो म्हणजे गावदेवी जानवळे हा प्रथम क्रमांकाने विजेता ठरलेला आहे. तरी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 5001 या ठिकाणी आपण सादर करतोय. गावदेवी जानवळे संघ गावदेवी जानवळे संघात सुंदर असा आणि शिस्तप्रिय असा खेळ त्यांनी आज केलेला आहे आणि विजेते ठरलेले आहेत. आम्हाला या गोष्टीसाठी की तालुक्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे ग्राउंड उपलब्ध आहेत, पण तिथे टुर्नामेंट भरवल्या जात नाही. नैसर्गिकरित्या थोडासा अडगळीचं ग्राउंड आहे, तरी सुद्धा चांगले खेळाडू घडावेत किंवा त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही जी तुम्ही टुर्नामेंट भरवलात याबद्दल पहिला आभारी आहोत. दुसरा आभारी याच्यासाठी आहे की मी याच्या आधी म्हटलं होतं जी नवीन तयार होणारी टीम आहे जी मुलं आहेत त्यांना खेळायला प्लॅटफॉर्म तेव्हाच मिळतो जेव्हा आपण लोकलची टीम घेऊन खेळतो. तर तुम्ही हे जे उपकरण राबवलं की बाबा लोकलच्या टीम जवळ घ्यायच्या, त्यांच्यामध्ये खेळूया, त्यांच्यातून एक संघ. मला आनंद होता की गेले वर्षभर आम्ही खेळतोय, प्रत्येक ठिकाणी खेळतोय, पण कुठेच नंबर भेटत नव्हता किंवा कुठेच नंबर बसत नव्हता आमचा. ऐकून अशा आता आमची की आम्ही आता बस करणार होतो. अगदी ठरलं होतं आजची हिंदी टुर्नामेंट बघायचं काय होतं आता बस करूया. पण आज पुन्हा एकदा कुठेतरी आमच्या आनंदाला पाठवून फुटले की आपण एक जोर निर्माण झाला की परत आपण खेळू शकतो किंवा परत आपण जिंकू शकतो. तर धन्यवाद कौंटर गावाला आणि कौंटर वाचीला धन्यवाद. धन्यवाद श्री गुरुजी. गुरुवाडीचं मैदान तुम्हाला नक्की ठरलेलं आहे. तरी तुम्ही विजेते आणि पुढच्या वर्षी येऊन पण तुम्ही चांगला खेळ करावा आणि नंबर मारावा ही प्रार्थना ईश्वरासाठी.